नमस्कार, मी शुभांगी पंडित. स्वतेज न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतमजुरांची रक्कम त्वरित द्या, बळवंत मोरे यांचे उपोषण व धरणे आंदोलन. जिल्ह्यातील वन विभागाच्या वतीने रोजंदारीवर मजूर यांनी काम केलेले असून त्या मजुरांची रक्कम त्वरित द्या या मागणीसाठी शेतकरी शेतमजूर पंचायत महाराष्ट्राचे अध्यक्ष बळवंत मोरे यांच्यासह अनेक मजुरांनी जिल्हाधिकाऱ्याला पुढे धरणे आंदोलन करून मागणी केली आहे. नांदेड जिल्ह्यातील तालुका वीज केंद्र परिक्षेत्र मनाठा तालुका हदगाव फळरूप वाटिका धनेगाव तालुका नांदेड व वीज केंद्र परिषद देगलूर या कृषी विभागाअंतर्गत अनेक मजुरांनी मागील बऱ्याच दिवसांपासून मजुरांचे काम केले आहे, परंतु त्यांना मजुरीचे पैसे मिळाले नाही. त्यामुळे दिनांक 17 मार्च 2025 पासून जिल्हाधिकारी कार्यालय पुढे बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे व शासनाचा आदेश असतानाही यांची दखल घेतलेली नाही. कामगार आयुक्त नांदेड यांची पत्रही त्यांना दिले. जिल्हाधिकाऱ्यांनीही 2019 मध्ये आदेश देऊन मजुरांचे पैसे देण्यासाठी सांगितले, परंतु अद्यापही मजुरांना पैसे मिळाले नाही. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. बळवंत मोरे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. बळवंत मोरे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. शेतकरी शेतमजूर पंचायतीचा न्यायालयाच्या निकालाचा अपमान करणाऱ्या अधिकाऱ्यांना, न्यायालयाचा निकाल अपमान करणाऱ्या अधिकाऱ्यांना. गंगाबाई माधवराव कदम, मनाठा फार्म. आता आमचे अजून पैसे भेटले नाहीत. आमचे पैसे दिल्याशिवाय आम्ही उठत नाही साहेब. कोर्टाच्या न्याय आम्हाला द्या पैसे, मजुरीचे कामाच्या मजुरीचे पैसे. संलग्न असलेल्या शेतकरी शेतमजूर पंचायत महाराष्ट्र शाखेच्या वतीनं आज त्या शेतमजूर महिला नांदेड जिल्ह्यातील आणि परभणी जिल्ह्यातील संयुक्त धरणे आंदोलन व मी स्वतः प्रदेशाध्यक्षांना त्यानं माझं बेमुदत उपोषण दिलेल्या नोटिशीप्रमाणे सुरू झालेलं आहे. तर यामध्ये उद्देश असा आहे की कंत्राटी पद्धत खाजगीकरण सुरू झाल्याच्या नंतर त्यांनी रोजंदारी बंद केली आणि पिळवणूक सुरू केली. महागाईने उच्चांक गाठला. महागाई आभाळाला पोहोचली, पण किमान वेतन 180 रुपये, कुठे 120 रुपये, 30 महिने पगार न देता उधारी कामं करून घेऊन मजुरांची उपासमार घडून आणून त्यांचं मुर्दे पाडण्याचा, कत्तल करण्याचा धंदा देवाधर्माच्या नावाखाली कधी अलाहाबाद, कधी प्रयागराजला डुबकी मारा, कधी पुण्या देवळात उडी मारा, कधी हाजमक्याला म्हणणार, कारण तिकडे त्यांचं काहीच नाही. तर अशा थापा मारून हे लोक शेतमजुरांची पिळवणूक करीत आहेत. नुसती पिळवणूकच नाही तर शेतमजूर काम, जिवंत असलेले शेतमजूर काम करीत असलेले त्याला मेले म्हणून घोषित करण्याचा पराक्रम परभणी जिल्ह्याच्या कृषी विभागाने केलेला आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये 2014ला तालुका वीज गुणन केंद्र मनाठा, धनेगाव, फळरूपाटिका आणि देगलूर येथील मजुरांचा निकाल मजुरांच्या बाजूने लागला आणि त्यांची जवळपास 1.5 कोटी रुपयाची थकबाकी देण्याचे हायकोर्टाने आदेश केले. त्या आदेशावर सर्वोच्च न्यायालय दिल्ली यांनी SLP काढून त्यांचं ऐकून घेतलं, निकाल दिला. 2019 मध्ये माननीय सहाय्यक कामगार आयुक्त आणि लेबर कोर्ट यांनी या 3 फार्माच्या जमिनी हरास करा, जप्तीचा हुकूम आणला. मनाठा, देगलूर आणि धनेगाव फळरूपाटिकेच्या जमिनी हरास करून मजुरांची थकबाकी द्या. तरी सुद्धा 7 वर्ष हे मगरूर कलेक्टर ऑफिस मधले भ्रष्ट अधिकारी, या हदगाव तहसीलदार, देगलूर तहसीलदार आणि नांदेड तहसीलदार यांनी फाईलची दोरीच उघडली नाही. असं म्हणणं की या सगळ्या पहिली मागणी की या न्यायालयाच्या निकालाचा अपमान करणाऱ्या महसूल खात्याचे तहसीलदार
आणि जबाबदार अधिकारी यांना तात्काळ सस्पेंड केलं पाहिजे आणि न्यायालयाचा होत असलेला अपमान बंद केला पाहिजे. मीनव्हाईल कृषी विभाग मंत्रालय मुंबई यांनी आता पत्र दिले, सुट्टी असून सुद्धा आम्ही आता तातडीने देत आहोत. 11 वर्ष तुम्ही झोप काढली का? 11 वर्षाचा तुमच्या कामाचा तपशील हिशोब द्या आणि कृषी खाता असो की महसूल खाता असो, कुणी तुडुंबखाना असो, यांना शिस्तभंगाची कारवाई करून निलंबित करा आणि आमचे पैसे वाटप करा. महागाई भत्त्यासहित किमान वेतन दोन्ही जिल्ह्याला दिलं पाहिजे, परभणी आणि नांदेड जिल्ह्याला. आणि 2021च्या 54 कामगारांना निकाल दिला 19 परमनंट करा. अजून प्रक्रिया पूर्ण झाली नाही, त्या कामगारांची कायम स्वरूपाची नोकरी द्या. एवढी 2-3 मागण्या आमच्या मर्यादित आहेत, त्याच्यापेक्षा वेगळं असं सांगायचं नाही. आणि जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आमचं धरणे उपोषण चालूच राहणार आहे.